घरच्यांना लय बरं सांगितलं हे आंब्याच्या झाडाखाली पाईप नका ठेवीत जाऊ खाली. वहिनी हा आजला इकडे येणं केलं. हा भाऊजी, ते काय झालंय ना की तुम्ही ह्यांचे बेस्ट फ्रेंड आहेत ना. हो आहे की, आता काय झालं लग्न झाल्यापासून बदलला येतो. आता तरी मला वाटलंच होतं काहीतरी काम असेल त्याशिवाय तुम्ही येऊ शकत नाहीत. ते हायच काम आहे म्हणून तर आले. हा बोला की. पण कसं बोलू समजानच मला. अहो आता कसं आहे, जसं तुमचा नवरा मी पण त्याचाच मित्र आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या बरोबर स्पष्ट भाषेत बोलू शकता. बोला, काय अडचण नाही. ते तर हायच हो, फक्त तुम्ही त्यांना बोलणार नाही ना, प्रॉमिस करा मला. त्याला कशाला बोलेन मी, तुमच्यातली मायातली गोष्ट आपल्या दोघांचीच राहील. ठीक आहे, बोलते मी तुम्हाला. हा ऐका ना भाऊजी, ते मला असं वाटतं की ह्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. का बरं, काय प्रॉब्लेम आहे? कारण की तुम्हाला तर माहिती आहे आमच्या लग्नाला फार वर्ष झालं, पण तरी पण अजून मूल बाळ नाही. तुम्ही आता ही गोष्ट मी नाही बोलायला पाहिजे तर, पण तुम्ही प्रयत्न केला होता का? आता प्रयत्न वेगळं काय सांगायची गरज नाही. बरोबर आहे, प्रयत्न रोजच करतोय प्रयत्न, पण कशात काही फळच भेटत नाही. हो, त्यामुळेच बहुतेक असू शकतो एखाद्यात प्रॉब्लेम. पण त्याचं काय म्हणणं आहे मग? तो म्हणतोय का नाही प्रॉब्लेम आहे का नाही? त्यांचं काही म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे करू प्रयत्न, होईल एक ना एक दिवस. पण कशाचं काय, काहीच नाही. ह्याच आशेवर होईल होईल, पण फळच भेटत नाही हो. अहो आता बघा, आता आमचं लग्न झालं, मला एका वर्षात मुलगी झाली. मग बरोबर एवढे दिवस आहे. नाही लागाय, पण तुमचं वर्ष जवळपास मला वाटतंय काही कमी 1.5 वर्षाचे पण पुढे गेलंय तुमचं. 2 वर्षालाच काही थोडं कमी राहिलं असेल. हा 2 वर्षालाच कमी राहिले ना, त्याच्यामुळे तर एवढं सगळं मग झालं. एखादा काय करायचं, एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जा, डॉक्टर सांगतील काय करायचं काय नाही. अहो हे बी केले मी. डॉक्टरांकडे जायचा विषय म्हणलं ना, तर म्हणतात तुला काय वाटतं माझ्यात काय कमी का, असं तसं लय बोलतात ते. मला असं वाटतं तुम्ही त्यांना समजून सांगायला म्हणजे पाहिजे. तो त्याची चूक कबूल करायला करतच मान्यच नाही म्हणायचं. नाहीच कबूल करत ते. अहो तो पहिल्यापासून तसा होता, शाळेपासून कॉलेजला त्याने तीच केलं. बरं मग तुम्ही ते टेस्ट ट्यूब बेबीचं का बघा ना बरं? अहो मी बी त्यांना तेच बोललो, ते बघूयात. पण ते म्हणतात की असं नाही करायचं, ते कसं वाटन एखाद्याच्या बाईच्या पोटामध्ये हे वाढवायचं, परत तिला वळण कसं असन कसं नाही, हे ते. नाही नाही, पण त्याचं तुमच्या पोटामध्ये वाढवायचं जमतं. पण आता एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग तो त्याची चूक मान्य करायला तयार नाही, काय नाही, तर आता काय करावं लागेल तुम्हालाच. दुसरं आता कसं आहे, आता मलाच जरा चुकीचं वाटतंय, पण तुम्हाला दुसरं कोणाच तरी सपोर्ट घ्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला आता मुलं बाळ होऊ म्हणजे शकतात. भाऊजी मला नाही समजलं तुम्ही काय बोलताय ते. आता तुम्ही जसे प्रयत्न करतात ना रोज संध्याकाळी, तसं तुम्हाला प्रयत्न नवरा सोडून दुसऱ्या कोणासोबत तरी करावं लागतील. पण नाही, मला हे चुकीचं वाटतं. मला असं वाटतं आम्ही डॉक्टरांकडे जाऊन बघायला पाहिजे. पण तुम्ही त्यांना फक्त नाही का मित्र ह्या नात्याने समजून सांगा की डॉक्टरकडे जा म्हणून. बरं चालतं, आता माझं काम आहे, मी त्याला बोलून बघतो. पण मला कसं आहे, मी त्याला विषय असा काढतो की बाबा तुमच्या लग्नाला 2 वर्ष होत आली, तुला काय अजून मुलबाळ होय ना असं म्हणतो. तुम्ही माझ्याकडे आलतात जर म्हणलं तर अजून तुमच्या घरात भांडणं नको. त्यामुळे बघा, आणि जर तरी पण तो नाही ऐकलं तर शेवट मग काय करायचं मी तुम्हाला सांगतो. पण मी जसं सांगेन तसं तुम्हाला करावं लागेल, तर तुम्हाला मुलं बाळ होतील. चालेल, तुम्ही जे म्हणताल ते करेन मी. बरोबर चालतं. काय झालंय, पाऊस पण वातावरण झालं यायला लागलाय. पाऊस यायला लागलाय तेच तर. चालतंय, मग काय करा, जावा तुम्ही, मी तुम्हाला मग व्हॉट्सअपला मेसेज करू त्याला सांगितल्याच्या नंतर. चालेल. चालतंय.